मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये केवळ 45% पाणीसाठा शिल्लक. राखीव पाणीसाठ्याबाबत अद्याप सरकारकडून प्रतिसाद न आल्यानं 1 मार्चपासून 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता. मुंबईतील वातावरणातला गारवा वाढला. सांताक्रूज केंद्रावरती 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर कुलाब्यामध्ये 19.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नाशिक जिल्ह्यातील तापमानात घट. निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस किमान तापमान. म्हाडा दरवर्षी 5,000 घरांसाठी लॉटरी काढणार. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची ग्वाही. कोकण रेल्वे मार्गावरती देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 27 फेब्रुवारीला 3 तासांचा ब्लॉक. चिपळूण विभागातील करंजाडी रेल्वे स्थानक परिसरामध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. अनेक मेल एक्सप्रेस ब्लॉकमुळे विलंबानं धावणार. शिळफाटा मार्ग आज अवजड वाहनांसाठी बंद. श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्ग बंद करण्याचा निर्णय. महोत्सवाला लाखो भाविकांची हजेरी. विरार ते पालघर जलमार्गानं जोडण्यात येणार. पालघरमधील खारवाडेश्वर येथे रोरो जेट्टी उभारण्यासाठी 23 कोटींच्या निधीला मंजुरी. त्यामुळे विरार पालघर अंतर 15 ते 20 मिनिटात कापता येणार. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बदलापूर एसी लोकलमधून प्रवास. घाटकोपर ते कल्याण रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधला. महिनाभरात अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या चरणी 25 कोटींचं दान. 25 कोटी रुपयांच्या दानामध्ये चेक आणि ड्राफ्टचाही समावेश. तर आतापर्यंत 60 लाख भाविकांनी रामांचं दर्शन घेतलं. गडहिंग्लजचं ग्रामदैवत काळभैरव देवाच्या चरणी 16 किलो चांदी अर्पण. भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्याकडून चांदीचं दान. 3 मार्चला संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा. आजपासून प्रकट दिनानिमित्त शेगावमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात. तोरण केळीचे खांब लावून मंदिरामध्ये सजावट. बुलढाण्यामध्ये भगर खाऊन विषबाधा झालेल्या रुग्णांवरती रस्त्यावर उपचार का? उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका. राज्य सरकारला नोटीस. अजय बारसकर आज मनोज जरांगेंसंदर्भात गौप्यस्फोट करणार. त्यानंतर मनोज जरांगेंकडून प्रत्युत्तराची शक्यता. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 16वा दिवस. जरांगेंनी आज मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावली. जरांगे बैठकीला संबोधित करून पुढची दिशा ठरवणार. कोण राक्षस आहे हे आज जाहीर करेन मनोज जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या शासनाला मान्य. सगेसोयरेबाबतच्या मागणीवरही सरकार सकारात्मक. काही कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार. मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार आरक्षण देतंय, त्यामुळे कायदा हातात घ्यायची गरजच नाही. नाव न घेता छगन भुजबळांचा जरांगेंना टोला. मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका न घेता आग्रही मागण्या निश्चित कराव्यात. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर आंदोलन आणि उपोषण करून फार काही साध्य होणार नाही. महाजनांचा सल्ला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.